चांदीच्या सततच्या दरवाढीनं गेल्या काही महिन्यांपासून मंदावलेल्या हुपरी इथल्या रुपेरी बाजारपेठेला आता अधिक मासाची झळाळी लाभताना दिसत आहे। धार्मिक परंपरा, जावयाला दिलं जाणारं वाण आणि दीपदानासाठीच्या खरेदीमुळे बाजारपेठ पुन्हा गजबजू लागली आहे। कमी वजनातील आकर्षक डिझाईन्सना ग्राहकांचा प्रतिसाद वाढला असून कारागिरांनाही नवसंजीवनी मिळाली आहे। घेऊयात हुपरीतील चांदी बाजारपेठेचा एक आढावा। हिंदू संस्कृतीत 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक महिन्यात चांदीच्या वस्तूंना मागणी वाढते। जुनी जोडवी बदलून नवीन घेण्याची परंपरा आहे। चांदीचे दर वाढलेले असतानाही महिलांकडून जोडवी, वेडणी, बिछवा आणि मासोळी यासारख्या दागिन्यांना मागणी वाढली आहे। चांदीचे वाढलेले दर आणि ग्राहकांचा बदलता कल लक्षात घेऊन हुपरी इथल्या कारागिरांनी कमी वजनातील आकर्षक आणि आधुनिक डिझाईन्स बाजारात आणले आहेत। त्यामुळे कमी खर्चातही पारंपरिक खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। अधिक महिन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या अधिक मासात जावयाला मान म्हणून वाण दिलं जातं। त्यामुळे खरेदीला वेग आलाय। महाराष्ट्रात अधिक महिन्यात जावयाला चांदीचं ताट, वाटी, पेला किंवा नाणी वाण म्हणून देण्याची परंपरा आहे। जागतिक मंदी, युद्धजन्य परिस्थिती आणि अन्य कारणांमुळे सततच्या होणाऱ्या चांदीच्या दरवाढीमुळे ग्राहकांकडून कमी वजनाच्या वस्तूंना पसंती दिली जाते। यासोबतच दीपदानासाठी चांदीचं निरांजन, समई आणि पूजेच्या साहित्याची आगाऊ नोंदणी सुरू झाली असून बाजारपेठेत उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। लग्न सराईत अपेक्षेप्रमाणे उलाढाल झाली नसल्यानं अडचणीत आलेल्या कारागिरांना अधिक महिन्याच्या ऑर्डर्समुळे मोठा दिलासा मिळालाय। महिनाभर आधीपासूनच जोडवी तयार करण्याचं काम सुरू असून अनेक कारखान्यांमध्ये रात्रंदिवस काम सुरू आहे। त्या 15 मे पासून अधिक मास चालू होते। तो 15 मे ते 15 जून पर्यंत अधिक मास आहे। आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे अधिक मासाला फार महत्त्व आहे। त्यामध्ये दान धर्माला महत्त्व आहे। महिला वर्गांना आपले जी जुनी जोडवी आहे ते बदलून नवीन घ्यायची पण प्रथा आहे। त्यामध्ये थोडंफार वाढ करायची प्रथा आहे। पण आज जागतिक म्हणजे व्यापार पेठांमध्ये जे काही वातावरण आहे, घडामोडी जे चालले आहेत, चांदीचं दर खालीवर जे काय चालले त्यामुळे मी थोडासा परिणाम होतोय। पण या परिणामाला आम्ही काय केलं की जितकं लाईट वेटमध्ये जितकं डिझाईन जितक्या सुबक देता येईल हा आम्ही प्रयत्न करतोय। जितक्या ते ग्राहकांना पसंत पडलं पाहिजे इतक्या लाईट वेटमध्ये जास्तीत जास्त चांगल्या डिझाईन देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। अगोदरच चांदी व्यावसायिक विविध कारणांनी अडचणीत आलाय। त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसू नये म्हणून यंदा पहिल्यांदाच 5 ग्रॅम वजनातील जोडवी बाजारात आणली आहेत। चांदीच्या वाढत्या भावामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती। मात्र अधिक महिन्यातील परंपरेनुसार खरेदीमुळे बाजारपेठेत पुन्हा वर्दळ वाढली आहे। जावयाला वाण आणि दीपदानासाठी दिव्यांना मोठी मागणी असून या हंगामात हुपरीत मोठी उलाढाल होईल असा विश्वास हुपरीतील चांदी उद्योजकांना आहे। बी न्यूजसाठी हुपरीहून प्रवीण कुंभोजकर।